आसन विष्णु भूपराशनि मुखाकृतिं सहस्राणि सहस्रशोरुद्रादि भूम्या तेषां सहस्रयोजने धर्मादि धर्मसे अस्त्रमंत्रभिक्षे भवादि इंटरलॉक सिस्टीम जे असते ना त्याला म्हणतात हेमाडपंथी शैलीतील मंदिर. तर आपण मंदिर बघून घेऊयात या. तर हे बघू शकता आपण, हे जुना निलंगा म्हणतात त्याला. तर इथून आपल्या मंदिराकडे जाण्याची वाट आहे. तर बघू शकता हे निलंग्यामधलं जे आहे जुनं बस स्टँड आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं घर आहे. तर हे दापकावेस म्हणतात त्याला. इथे छान प्रकारचं मारुतीरायांचं मंदिर आहे. तर जुने निलंग्यामधले जे दगडी बांधकाम वगैरे आहेत ते बघू शकता आपण या व्हिडिओमध्ये आपल्या. तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघू शकता की आज आपण निळकंठेश्वर मंदिर जे लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरातील एक हेमाडपंथी शैलीतील मंदिर आहे ते बघण्यासाठी आलो आहोत. तर हेमाडपंथी म्हणजे जे दगडावर दगड ठेवून जे बांधकाम केलं जातं, इंटरलॉक सिस्टीम जे असते ना त्याला म्हणतात हेमाडपंथी शैलीतील मंदिर. तर आपण मंदिर बघून घेऊयात या. एकदम सुंदर असं इथं आपल्याला मूर्ती वगैरे घडवलेली बघायला मिळणार आहेत. आपलं जे निळकंठेश्वर मंदिर आहे हे जवळपास 12व्या शतकातील बांधकाम वगैरे झालेलं आहे. हे आपले महादेवांचं वाहन आहे नंदीबाई त्यांना म्हणतो आपण. ते बघून घ्या समोरून दाखवा. तर आता आपण नंदी बैलाची मूर्ती वगैरे बघितलो. तर आता आपण बघू दुसऱ्या चरणी ची मूर्ती. सध्या इथं पूजा वगैरे चालू आहे तर आपण त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. सध्या लांबूनच दर्शन वगैरे माहिती घेऊन जाऊ. आसन विष्णु भूपराशनि मुखाकृतिं सहस्राणि सहस्रशोरुद्रादि भूम्या तेषां सहस्रयोजने धर्मादि धर्मसे अस्त्रमंत्रभिक्षे भवादि. तर एकदम सुंदर अशी दगडाची बनवलेले दरवाजे वगैरे बघू शकता आपण इथे. आणखी आपले जे स्तंभ वगैरे आहेत. तर इथे विष्णुदेवांचं एक सुंदर असं घडवलेली मूर्ती आहे. तर विष्णू देवाच्या बाजूला आपलं आई जगदंबेचं इथे एकदम सुंदर अशी मूर्ती घडवलेली आहे. हे जुन्या जमान्यातील किंवा जुन्या युगातील जे आर्किटेक्चर आहे ते एकदम छान असं घडवलेलं आहे. सध्या जे बांधकाम वगैरे चालू आहे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आपण हे बघू शकता की एकदम व्यवस्थितरित्या बांधलेलं आहे. एकदम छान प्रकारे कसं बांधले जाते. हे स्तंभ वगैरे आहेत भरपूर इथे. तर आणखी एक हे देवांची ती मूर्ती आहे. आम्हाला हे सध्या ओळखू येत नाही आहे पण हे सध्या याचा डोर बंद असल्यामुळे आपल्याला मध्ये जाता येणार नाही. पण दुरून पण एकदम अशी विशिष्ट आणि छान प्रकारची मूर्ती दिसते आहे. एकदम असं लहान लहान बारकाईनं काम केलेलं आहे आपण बघू शकता मूर्तीमध्ये. आणि बाकी इतर पण जे गणेशपट्टे वगैरे जे आहे आणि इथली जे दरवाजाचं जे आपण स्तंभ असतात स्टार्टिंगचे त्याला आपण चौकट वगैरे म्हणतो ते बघू शकता एकदम छान वगैरे आहेत. आणि ही देवांची जी मूर्ती आहे ती अतिशय उत्कृष्ट दर्जाचे बनवलेली दिसत आहेत. कारण आजच्या जर कंपॅरिझन बघितलो आपण तर हे एकदम उत्कृष्ट आपल्याला बघायला मिळतं. तर हे बघू शकता आपण हे आहे गणपतीची मूर्ती. आणि टोटल जे याचं कन्स्ट्रक्शन वगैरे आहे किंवा एखादी मोठ्या दगडावरती कोरीव काम करून हे मूर्ती घडवण्यात आलेली आहे. बघू शकता एकदम सुंदर मूर्ती दिसत असेल आपल्याला.
तर गणपती मूर्तीच्या बाजूलाच आणखी एक विशिष्ट प्रकारचे कोरलेली मूर्ती दिसत आहेत, पण आता सध्या आपल्याला माहिती नाहीत कोणती आहेत. तिथे आणखी एक देवाची मूर्ती आहे सुंदर अशी, त्याच्या बाजूला जे कळस वगैरे आहे ते बघू शकता आपण. आणि ही जी मूर्ती आहे हे काही ओळखू येत नाही सध्या मला तरी. ज्यांना ओळख असेल ती कमेंटमध्ये सांगून द्या कशाची मूर्ती आहे. पूर्ण मंदिर जे आहे ते बघून घेतलेलं आहे. तर आता देहाच्या बाहेरचं कन्स्ट्रक्शन असलेलं आहे ते बघून घेऊ. तर इथे पिण्याची पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे, बघू शकता आपण. तर आपली आता पुढची जी माहिती आहे ते आपले मित्र हनुमंत देणार आहेत. हेमाडपंथी मंदिराची इंटरलॉक सिस्टीम ज्याला म्हणतात, की खाल्ला दगड त्याचा एक ढाच्यावरती आणि वरल्या दगडाचं एकमेकात असलेलं काम हे इथं आपण पाहू शकता. आणि ही संपूर्ण दगड एकमेकात आहेत. यात सिमेंटचं कॉन्क्रीटचं वगैरे कुठलंच काम नाही, दगडावरती दगड आहेत. याला हेमाडपंथी असं म्हणतात, की 12व्या शतकातली एक जुनी शैली आहे ती या मंदिरामध्ये या स्थापत्य शैलीत त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. सध्या जे आहे याचं रिनोव्हेशन चालू आहे. आणि यावरचं जे कळस वगैरे आहे ते आपण आता मागे बघितलो की मध्ये आतमध्ये ठेवलेलं आहे. तर सध्या जे रिनोव्हेशनसाठी आपले स्टोन्स किंवा दगड जे वापरले जातात त्याला इथं एकदम कोरलं जाते मशनीद्वारे. कारण पूर्वी मशनीद्वारे कोरलं जात नव्हतं. पूर्वी डायरेक्ट आपलं मॅनमेड बनवायचे किंवा हाताने त्याला कोरायचे. बघू शकतो आपण इथं संपूर्ण ठिकाणी दगडांचं कोरणं चालू आहे. आणि हे जे आहेत आपले ते कोरणारे माणसं आहेत. जेव्हा भाविक भक्त इथे येतात तेव्हा त्यांना विश्राम करण्यासाठी आराम करण्यासाठी इथे एक भक्तनिवास पण बांधलेला आहे. तर आणखी वेगवेगळे कार्यक्रम पण घेतले जातात. तर आज आपण निलंग्यामधलं निळकंठेश्वर जे मंदिर आहे ते बघून घेतलेलं आहे. तर याची भरपूर माहिती आहे, पण सध्या आपल्याला जेवढी आपल्याला माहिती आहे थोडीफार प्रमाणात ते आपण सांगितलेलं आहे. ते मित्र रोहित हनुमंत जे कॅमेरा पकडलेले आहेत आलो आपण बघण्यासाठी आम्ही 3 जण आलो. चांगल्या प्रकारे मंदिराची पाहणी केलो आम्ही, बघितली चांगल्या पद्धतीने. तुम्ही पण या भेट द्या निलंग्यामध्ये, येऊन पाहू शकता. खूप चांगल्या प्रकारे मंदिर. आजचा आपला व्हिडिओ इथे थांबून पुढील आणखी विशेष माहितीसाठी किंवा आणखी मंदिर वगैरे व्हिजिट करणार आहे आम्ही, ते बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून घ्या.